मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर त्याचे पडसाद आता नवी मुंबईत उमटताना दिसत आहेत. वाशी येथील एपीएमसी खाऊक फळ बाजारात कलिंगडाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला असून भीतीमुळे ग्राहकांकडून मागणी घटली आहे. आज बाजारात सुमारे 3,325 क्विंटल कलिंगडाची आवक झाली असली तरी अपेक्षित खरेदी होत नसल्याने विक्री जवळपास ठप्प झाली आहे. 12 ते 18 रुपये किलो दर असतानाही कलिंगडाला उठाव नाही. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघेही चिंतेत आहेत. दरम्यान पायधुनीतील घटनेबाबत शासनाने लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे, जेणेकरून नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल. आता हे काय तुम्हाला माहित असणार की जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, 4 लोकांची मृत्यू झालेली आहे, त्याच्यात हे काही एव्हिडन्स नाही आहे की कलिंगड खाऊन त्यांची मृत्यू झालेली आहे. प्रश्न हे अगोदर. आणि लोक एवढे हुशार आहे मला माहित आहे, पण हे मूर्खपणा हे मला माहित नाही होता की अफवांवर विश्वास करतात. तो कलिंगड खाई कोणी मरत नाही हो. मी नियमित खातो आणि आमची गाड्या पण येतात. आमचा जॉबा रोडवेज म्हणून आहे, आमचा मोठे भाऊ रघबीर सिंग ढिल्लो पण आहे. रेग्युलर मी कलिंगड आणतो आणि खातो पण. व्यापारावर परिणाम झाला या लई प्रमाण झालं. अर्धा बाहेर गाड्या सगळ्या लाईन लागलेली आहे. इथून माल विकणार नाही तर गाड्या आत कसा येणार मला सांगा ना. याच्यात हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांच्या पोटावर पाय टाकलेला आहे. किती कर्मचारी असतील असे? आता लाखो कर्मचारी असणार हो सर. लोडिंग वाले आहे, अनलोडिंग वाले आहे, हे पार्टीवाले आहे जो माल घेऊन जातात, गाड्यात टाकतात, टेम्पो लोडिंग करतात. त्यांच्यावर तुझ्या बघा सगळे बसलेले इकडे. कोणाला काम नाही सर, असंच बसलेले. तर कलिंगड खाणं काय होत नाही हो. शासनाकडे काय मागणी आहे? माझ्या काय मागणं नाही आहे. मी काय म्हणतो की शासनाला त्याला थोडा त्यांच्यावर गंभीर विषय घ्यायचे. कारण काय शेतकरी यांच्यावर बघायचे, त्यांच्या केवढा हार्डवर्क आहे ते बघा हो. आता इथे मला माहित आहे ना, सकाळी 3 वाजता लोक येतात, माणूस येतात, व्यापारी येतात आणि सकाळी 3 वाजता येऊन ते इथे बसतात. कशासाठी? 2 पैसे भेटणार. बोलता